तर तेजस आणि अविशा दोघं कुठेतरी पुढे निघून गेलेत हायवेला. आम्ही हळूहळू चालवत होतो 60-50च्या स्पीडने. तर आम्ही मागे राहिलो खूप त्यांच्या. आणि रस्त्यामध्ये आम्हाला एक चांगला पेट्रोल पंप दिसला इकडे, हा रिलायन्सचा. पुढे गेला हा बघा, हा रिलायन्सचा पेट्रोल पंप दिसला. तर मग अनिशाला जरा फ्रेश व्हायचं होतं. म्हटलं इथं थांबलो जरा 2 मिनटासाठी, 5-10 मिनटासाठी, ती जरा फ्रेश वगैरे होऊन येईल. त्यानंतर मग आम्ही इथनं निघू पुढे. तो पण मी पण जरा तोंड बिंड धुवून घेतो, जरा फ्रेश होतो. तर गाईज आता आपण जर खंडाळा घाटाच्या स्टार्टिंगला आपण थांबलो आहे. खंडाळा घाट इकडनं स्टार्ट होतो आहे. तेजस आणि जे पुढे गेले होते ते आम्हाला इथे भेटले. खंडाळा घाटाच्या स्टार्टिंगला जे थांबले होते ते बघा मागे ते दिसत आहे तुम्हाला. तर आता आम्ही जर घाटाला स्टार्ट केली. एक फोन येतोय, जरा तो फोन घेऊया मग बोलूया. तो बोलतो गर्दी खूप आहे, आपण जाईपर्यंत हे व्हायला पाहिजे. आणि आरती सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता असते. सकाळी 7ला आणि संध्याकाळी 7ला. हां, तर मी बोलली बघ ना एंट्री वगैरे डायरेक्ट भेटते का वगैरे. तो बोलतो कोणतं तिकडचा ट्रस्टी आहे ना, तो नवीन आलाय, तर त्याने ना पूर्ण स्टाफ चेंज केला. हां, त्यामुळे आता मुश्किल आहे असं ओळखीने एंट्री वगैरे. आता आम्ही खंडाळ्याला थांबलेलो, थोडे 2-3 फोटोज काढले. ऊन खूपच आहे, खूपच गरमी पण खूप होती आहे. वाटलं नव्हतं की लोणावळ्यात येऊन. ठीक आहे दुपार झाली आहे तर गरमी होण्याची शक्यता आहे, पण लोणावळ्यात येऊन खूपच गरमी आहे आणि ऊन पण. मग आम्ही 2-3 फोटो क्लिक केले आणि तसंच आता जातोय परत. हां, जेवढं ही अशी तयारी करून निघाली ना जॅकेट विकेट घालून, नाही काहीच वापर नाही आहे याचा. बेकार गरमी आहे इकडे. आता आम्ही बरोबर इथं लोणावळा घाटाच्या वरती आहे. मागच्या मागे बरोबर तिकडे ना काय मुंबई पुणे एक्सप्रेस वे जातो. चलो माझा स्कार्फ कुठे? हां, 12 वाजेपर्यंत पोहोचू आपण एकविरेला. हे लोक थांबले आहेत, मला पाठी सोडलं आणि हे लोक पुढे जाऊन थांबले. कशाला थांबलेस? पाणी प्यायला ते. बाकी किती वेळा आपल्याला पोहोचायला? 5 मिनिटं. मग अशी बघितलं तेव्हा 6 किलोमीटर होते, म्हणजे 10 मिनिटात. तर आता आम्ही आय थिंक 10 मिनिटात पोहोचू. 5 मिनिटात नाही पोहोचणार, 10 मिनिटात पोहोचू. बघूया आता किती टाइम लागतो. आणि सॅटर्डे संडे तर तिकडे गर्दी पण असेल ना अभि? सॅटर्डे संडे आज गर्दी पण असणार तिकडे. गाईस कारला आता 1 किलोमीटर राहिला आहे फक्त इकडनं. तर आम्ही जवळजवळ आता मंदिराकडे पोहोचलोच आहे. आता हे मंदिर कुठे मला पण अजून आयडिया नाही आहे की एक्झॅक्ट कुठे मी पहिल्यांदा चाललो आहे. पण तिकडे ना आम्ही ज्यात होतो ना त्या डोंगरामध्ये ना असं एक वरती ना बिल्डिंग दिसत होती. मला वाटतं ती कारल्याची बिल्डिंग होती, कारण की मी खूप मोबाईल म्हणजे बिल्डिंग दिसेल आता व्हाईट कलरची. हीच मे बी कारल्याची म्हणजे ते मंदिर आहे, कारण की मी खूप लोकांच्या व्हिडिओमध्ये जर सांगितलं की हे बघितलं आहे मी, ही बिल्डिंग दिसते अशी. तर आता मला वाटतं हार्डली 5-10 मिनिटाच्या आत आपण पोहोचलो पाहिजे तिकडे. आणि टाईम झाला आता 12:15, म्हणजे 12 वाजेपर्यंत आपण मंदिरात पोहोचतोय. नाही 12:30. अरे मंदिरात म्हणजे तसं नाही, नाश्ता करायला नाही बोलत आहे मी. आपलं नाश्ता काय बोलतो, नाश्त्याचं दुकान घेतो. मंदिरात दर्शन करायला नाही बोलत आहे मी. मंदिराच्या इथे पोहोचतोय 12ला. त्यानंतर दर्शनाला किती वेळ लागतो त्याची काही आयडिया नाही, कारण की शनिवार रविवारी ना मला खूप गर्दी असते विकेंड्सला. तर आता आज किती गर्दी असेल काही आयडिया नाही आहे. बघूया आता. मंदिर दिसत होतं मग, आता दिसत नाही.
म्हणजे वरती मंदिर आहे इकडे. रस्ता तुम्ही बघा जरा समोर कसा आहे. कॅमेरामॅन कॅमेरा नीट पकडा जरा, रस्ता दाखवा. म्हणजे खडबडीत आहे बघा, तुम्ही रस्ता बघू शकता. असा रस्ता आहे. आवाज नाही येत, शांत बस. त्या रस्त्याला दोन्ही साईडला ज्या गाड्या लागलेल्या दिसत आहेत ना, हे इथे आलेल्या दर्शनांच्या श्रद्धाळूंच्या गाड्या आहेत. जे इथे लावून ते लोक वरती चालत दर्शनाला जातात. हे बघा, हे लोक चालले तसे चालत दर्शनाला जातात इकडनं. एकविरा पूर्ण रस्त्याचा अनुभव घ्या. ते लोक इन द सेन्स की आम्ही पण एकदा फॅमिली आलेलो ना पावसामध्ये, तेव्हा तिकडे डोंगरावर आम्ही जेवण वगैरे करायचं. डोंगरावर? हा, डोंगरावर तिकडे खाली जाऊया ना, आलो वाटतं आपण. गाडीच्या मागे जरा असं डिस्टन्स ठेवून लावायला लागते गाडी, कारण की जण खूप डेंजर स्लोप आहे. तर मी गाडीला जर शिकून अशी की बाईक माझी लावली ना इनकेस स्लोपला, तर त्याचा जर भरोसा नाही. जर तो डायरेक्ट मागे आला ना तर आपल्याला तो चेपून टाकेल. म्हणून जरा रिस्की मोडवरती आपल्याला नाही थांबायचं. ते बघ तशी ती कशी फॅमिली बसली आहे, तसं आम्ही एकदा बसून मस्तपैकी जेवण वगैरे करून मग ज्यांना जायचं ते लोक वरती गेलेले, बाकीचे जण खालीच थांबले. चांगलं आहे ते. अरे मला नाही, मला फेसला टिश्यू पेपर आणि पुसला मला फ्रेश वाटतं एकदम. मग मला फ्रेश फिलिंग हवी. आम्ही काय टिश्यू पेपर ह्याच्यासाठी आणलं काय रे? मग त्याच्यासाठी आणलं. काय पाडलं ग हे सखी? तुला बोललो होतो. आता अजून इकडनं किती लांब आहे? अजून चढायचंय. किती? अर्धा तास. हा, अर्धा तास? तुला काय वर आलो म्हणजे वाटलं की आपण मंदिराकडे आलो. मला वाटलं जवळ. तिकडे जाऊन गर्दी बघणार. जर आपल्याला वाटलं आपण उभं राहू शकतो तर आपण लाईन उभं राहणार. गर्दी खूप आहे. नाहीतर आपण मुखदर्शन करणार नाही, रिटर्न आणि येणार. मी विचारलं की डायरेक्ट एंट्री भेटते का बघण्यात, आपण मित्र वगैरे आहेत. तो बोलला की इकडे ट्रस्टी जे आहेत ना ते चेंज झाले, त्यांनी पूर्ण स्टाफच पूर्ण चेंज केलं. मग त्याचं काय घेणं देणं मला कळलं नाही. अरे म्हणजे ओळखीमध्ये एंट्री मिळाली असते असं तिच्या ती बोलते. आली गर्दी आहे ना? हो, गर्दी आहे खूपच. खूप जास्त गर्दी आहे. गाड्यांची बघा खूप लाईन आहे, लांब अशा लाईनी लागल्यात. मागे पण बघा इथं चालायला जागा नाही याची आयला. तर आम्हाला इथेच कळतं. हा, बरं झालं बाईक नाही आणली वरती. है ना, बाईक आणली असती तर वाट लागली असती. भाई गर्दी आहे, येणाऱ्या भाविकांची गर्दी आणि जाणाऱ्या भाविकांची गर्दी. आणि अजून चढायला किती लांब आहे अजून शक्य चढायला? 15 मिनिटं तरी चढायला. हा, अजून 15 मिनिटं? हो. अरे बापरे, हे बघा असं जायचंय. इकडनं आलो आपण, आपल्याला जायचं इकडे. कुठे का? अच्छा बापरे, तिकडे नाही ते मागे खतरनाक सीन. आणि अशा प्रकारे अनिशा थकली आहे, एक्झॉस्ट झाली एक्झॉस्ट. पण बिचारीने ओटी पण घेतली भरायला. भाई झिगझॅग 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 करत करत वरती वरती तर येतोय. मंदिर अजून येत नाही. गर्दी तर आहे भाई. 15 मिनिटं बरोबर बोलली. 15 मिनिटं बरोबर बोलली मला वाटतं. हां, अनिशा बरोबर अशी जागा बिगा करत चालली आहे. हे बघा अशी इकडे तिकडे ढकाबुकी करत जागा बघा करत जाते भाई तुफान. आणि आम्ही तिच्या मागे. चला बघूया किती वेळ लागतो अजून. या काय लेण्या आहेत का इकडे? वा, इथे लेण्या पण आहेत. अरे मंदिर तर इकडेच आहे. हे काय बघ, आपण मंदिराकडे पोहोचलो. इकडे मंदिर तर जवळच आहे. अरे आतमधून ती पूर्ण लाईन फिरून अशी अशी गोल गोल गोल. अच्छा, असं आहे का? दिसतंय तेव्हा ते हां हां हां. लाईन लावले त्याच्यामध्ये पूर्ण लाईन आहे. अच्छा, म्हणजे खूप आणि ही मोठी लाईन लाईन अशी आहे. फिरून जाते अशी जाणार. हां, प्लस अशी पूर्ण मागे येणार. म्हणजे लाईन खूप मोठी आहे तशी बघितली तर. या लेण्या तिकडे लेण्या. आणि बघा हेच आहे ती जी तुम्ही मोस्ट ऑफ सगळ्यांच्या व्हिडिओमध्ये आणि फोटोजमध्ये जे बघतात, कारला एकविरा देवी मंदिर. हे बघा, हे आहे ते. आणि हे इकडे मंदिर आहे एकविरा आई माऊलीचा उदो लाईन आहे. बापरे,
आणि इकडे तर उन्हामध्ये उभं राहिलं तर हालत बेकार होईल खूप वेळ. आणि लोक दर्शन करायला जास्त वेळ होते काय पडलं तेवढं आणि हा झालं तेवढं. चला मग आपण एक काम करूया, बघूया आता दोघींना सांगूया, लाईनी बघता बघून या तुम्ही, त्यानंतर मग आपण डिसिजन घेऊया की काय करायचं ते. लाईन बघा खूप मोठी लाईन आहे, खूप मोठी म्हणजे 3-4 तास आरामात तरी जाते. काय करायचं आता? हा चल ना बघू ना तिकडनं ती लाईन कशी फिरली आहे. नाहीतर आपण असं करू शकतो, जर इकडे आपल्याला टाइम जाणार असेल हां तर मग इकडे मुखदर्शनाला ओटीवरून मुखदर्शन घ्यायचं आणि थोडं केऊट फिरू आणि मग नारायणी धामला जाऊ. नारायणी धाम पण आपल्याला इकडनं जवळ आहे. ॲटलिस्ट नारायणी धामला गेल्यावर तिकडे आपल्याला नीट बसता येईल, फिरता येईल. मग इकडनं डायरेक्ट ते फक्त हे दर्शन घ्यायचं. हे बघ इकडनं पूर्ण ते फिरून हो आतमध्ये अशी फिरून फिरून काय करूया काय करूया मुखदर्शन घेऊया. नाही तुम्ही इथूनच दर्शन घ्या. देवीला फक्त मनापासून दर्शन हवंय, जवळून लांबून. हे ओटी भरायसाठी इकडनं बापरे लेडी बघा केव्स. हा ना खूप पब्लिक आहे आणि तुम्हाला जर ओटी भरायची असेल तर तुम्ही इथे ओटी भरू शकता. देवीच्या मंदिर इकडे आणि याच्या बाजूला लाईन खूप आहे. मधमाशांचा पोळा बघा. अरे बापरे हा मधमाशांचा पोळा. मधमाशांचे पोळे आहेत. जा पापड आम्ही आता इथे मुखदर्शन घेतलं. आम्हाला देवीचं दर्शन आम्हाला लांबून भेटलं, म्हणजे मुखदर्शन आतमध्ये जायला नाही भेटलं. तर आम्ही विचार केला तेवढ्याच वेळामध्ये कारला लेणीचं आपण हे घेऊया. तर आम्ही 25 रुपये पर पर्सनने तिकीट घेतले. आता बघूया की इथून एंट्री की तिथून एंट्री आहे समजत नाही, पण आपण ट्राय करून बघूया. इथूनच आहे इथून.